दिवाळीचा सण आहे तेव्हा महिला प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे माझं कार्यक्रम असतात, भेटीगाठी असतात, मला जावं लागतं, लोकांच्या अडचणी ऐकून घ्यावं लागतात। आता एखाद्याच्या घरी दिवाळी झाली नसेल तर मला शिवीट घेऊन जावं लागेल, फराळ घेऊन जावं लागेल। पण ही तुमची पोलीस ऑफिसर काय मला घराच्या बाहेरच पडू देना। एक काम करा, वाघमारेंकडे द्या। जय हिंद सर। जय हिंद जय हिंद। काय वाघमारे, त्या मायाताईंना का अडवताय तुम्ही? सर तुम्ही आम्हाला इथं पाठवले ते सत्यजित सुर्वेच्या जीवाला धोका आहे म्हणून, त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी। आता त्यांच्या जीवाला धोका आहे तर त्यांच्या घराची जबाबदारी पण आमच्यावरच आली ना। बरोबर। ते बाहेर गेले आणि त्यांच्याबरोबर काही बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? सांगा सर, कोण घेणार जबाबदारी? तुम्ही जबाबदारी घेत असाल तर मी लगेच सोडते त्यांना। एक मिनिट, मायाताईंकडे फोन द्या। हो सर। आता बरोबर लाईनीवर आले सर, बघ माझ्यावर माच करत होती ना। हा एसपी साहेब, बरं झालं बघा, कसं असतंय सोनारांनी कान टोचलेले बरे असतात। हा हे बघा मायाताई, तुम्ही आता काही दिवस बाहेर जाऊ नका, तुम्हाला वाघमाऱ्यांचं ऐकावं लागेल। अहो असं काय करताय साहेब? अहो सांगितलं की तुम्हाला मी महिला प्रदेशाध्यक्ष आहे, कार्यक्रम असतात, माझ्या मीटिंग ठरलेल्या असतात आणि ती डेट कशा कॅन्सल करायची आता? ह्याला काय अर्थ आहे साहेब? सॉरी मायाताई, पण आम्ही आता काहीच करू शकत नाहीये, सिच्युएशन खूप सेन्सिटिव्ह आहे। हे बघा, सत्याबरोबरच त्याच्या कुटुंबियांच्या संरक्षणाची सुद्धा जबाबदारी आमच्यावर आहे। त्यामुळे एखाद्याच्या जीवाला जर काही झालं ना तर ऐन दिवाळीमध्ये प्रॉब्लेम निर्माण होईल। त्यामुळे प्लीज समजून घ्या मॅडम। घ्या। नाही जात येणार कुठंच। मी बघ माझ्यावर राग काढतेस तुझा, माझा अपमान करून लई मोठी चूक केली आहेस तू। आधीच सणासुदीला माझ्या घरात येऊन माझा मूड अप केलायस आणि आता तर माझ्या डोसक्यात गेलीस बघ तू। महिला प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे मला शिंपल आणि शिवीट राहावं लागतंय, नाही तर धक्की देऊन बाहेर काढली असती तुला। मम्मी, एवढं काय बोलायची गरज नाही, त्या फक्त त्यांची ड्युटी करतायत। सत्या, तुला ठाव नाही, ही ड्युटीची कारण सांगून घरात घुसायला बघतेय। अरे कुणाची हिंमत आहे तुझ्या हल्ला करायची? कुणाची हिंमत नाही एवढी। मग एसपी साहेबांनी जाऊ दिलं असतं की तुम्हाला? मला पाठवलंच नसतं इथं। हवं तर परत एकदा फोन करा आणि विचार। एक कवे चाबी दे ढाय कर। वाघमारे माफ करा, मम्मीकडनं मी तुमची माफी मागतो। पप्पा, आपण किती जरी काय जरी ठरवलं तरी नियतीच्या जे मनात असतं ते नियती आपोआप घडवून आणते बघा। हा नाही पप्पा, मला लय भारी वाटतंय बघा। मंजू वहिनी आल्या, ती लय भारी झालं। त्यांच्यामुळे सत्यात आता दिवाळी साजरी करायला लागला, ती बी 3 वर्षानंतर। अगदी खरंय। आणि बळवंता, योगायोग बघ कसा आहे, आज पहिली आंघोळ आहे आणि आजच सत्याची आंघोळ मंजूच्या हातून झाली आहे। खरंच आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी या घरची लक्ष्मी जरी या घरात नसली ना तरी ती इथं आसपास आहे, याचं समाधान खूप आहे रे। नाही पण पप्पा, मला काय वाटतं माहिती आहे का, सारखं वाटतं मला या दोघांमधला गैरसमज लवकरात लवकर दूर व्हावा आणि मंजू वहिनी लवकरात लवकर घरी परत याव्या। हा हे बघ, माया आली। माया, हे बघ, लक्ष्मी पूजनाची सगळी तयारी आम्ही करतो, तू पण आवरून घे। काय आज मुहूर्तावर आपण पूजा करूयात। हो, आणि मम्मी मी गुरुजींना फोन करतो, ती येतीलच लगेच। नका येऊ म्हणावं त्यांना, परत जायला सांग। काही पूजा बिजा होणार नाही ह्या घरात। का काय झालंय आता? का पूजा करायला नको म्हणतेस? ज्या घरात लक्ष्मीचा अपमान होणार असेल त्या घरात कशी पावणार लक्ष्मी? आणि तरी बी तुम्हाला पूजा करायची असेल ना तर माझ्या बिगर करा। मम्मी, सत्य काय झालंय मायाला? माया अशी डोक्यात राग घालून का बसलीये? अहो पप्पा, राग येणार नाही तर काय? त्यांनी बट मंजू वहिनी आल्यापासून लई त्रास होतोय मम्मीला।
आम्ही आता बाहेर चाललेलो तर त्यांनी अडवले आम्हाला. सिक्युरिटी म्हणून आम्हाला कुठंच बाहेर जाऊ दे नाहीत त्यांनी. बट मंजू वहिनी ए का वेगा बस. त्या घरात नसल्या ना तरी त्यांचं नाव आदराने घ्यायचा. आणि काय चुकीचं आहे त्यांचं? त्या त्यांची ड्युटी करतायत, फक्त त्यांची जबाबदारी आहे ती. उगाच मम्मीची कॉपी करायला जाऊ नकोस तू. फार दादा, पण सणावाराच्या दिवशी बी बाहेर पडायचं नाही ही पटते का तुला? सांग की. मिळालोच. सत्या, काय पडवळ? बोला मॅडम. बंदोबस्ताला आलाय ना? हो. मोबाईल खिशात ठेवा आणि गेटवर थांबा. हा. आता काय आहे तुझं? जरा तुमच्याशीच बोलायचं होतं मला. वाघमारे मॅडम, हे बघा, सणासुदीचे दिवस आहेत. पाहुण्यांकडे जावं लागतं, बाजारात जावं लागतं, घरातल्या कुठल्या ना कुठल्या कामासाठी घराच्या बाहेर पडावंच लागतं. तुम्ही प्लीज काहीतरी तोडगा काढा ना. तुझ्या हाताखाली एवढी माणसं आहेत ना कामाला. काय हवं असेल तर त्यांना पाठव, पण घरातली एकही व्यक्ती माझ्या परवानगीशिवाय बाहेर नाही जाणार. वाघमारे मॅडम, मी माझ्या कार्यकर्त्यांना कधीच घरातलं काम लावत नाही. मला पटतच नाही तसलं. बर, किमान एका व्यक्तीला तरी परवानगी द्या. मला परवानगी द्या, तो काम करत जाईल बाहेरचं सगळं. नाही मिळणार. तुझ्या घरातल्या सगळ्या माणसांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर आहे. तरी मी तुला तवाच सांगत होते, ऐकलं नाहीस. मी सांगत होते की हा मार्ग चुकीचा आहे, नाहीच ऐकलं. म्हणून आज ही वेळ आली. आता जर या घरातल्या एका जरी व्यक्तीला काही झालं ना तर तुम्ही शांत व्हा. ठीक आहे, तुमची एवढीच इच्छा आहे ना की या घरातल्या कुठल्याच व्यक्तीने बाहेर नाही पडलं पाहिजे. ठीक आहे, मग मी स्वतः बाहेर जातो, स्वतः बाहेरची कामं करतो, कारण मला काहीच होणार नाही ना. मी तुझ्या जीवाला धोका आहे म्हणून आले आणि तू हे असं वागतोस. वाघमारे, एवढी काळजी करताना माझी. कधी तर बोलून बी दाखवा की. सगळ्याच गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात.